जय श्रीकृष्ण मित्रांनो, या 3 प्रकारच्या लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका, जरी ते कितीही जवळचे किंवा सगळे असले तरीही. नमस्कार मित्रांनो, आमच्या या मराठी चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण एक अतिशय रोचक आणि शिक्षण देणारी प्राचीन कथा ऐकणार आहोत. ही कथा ऐकून तुम्हाला जीवनातील खूप मोठी शिकवण मिळेल. कथा सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि होय, जर तुम्ही भगवान श्रीकृष्णाचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, जय श्री राधे कृष्ण. आता वेळ वाया न घालवता चला ही कथा सुरू करूया. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. रत्नपूर नावाचे एक अत्यंत सुंदर आणि समृद्ध नगरी होते. त्या नगरीत एक चोर राहत होता. तो छोट्या मोठ्या चोऱ्या करून कसेबसे आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरत असे. पण या छोट्या चोरांमुळे त्याच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण होत नव्हत्या. एक दिवस त्या चोराने मनात विचार केला, पाप तर पापच आहे, ते छोटे असो वा मोठे. मी छोटी चोरी करो किंवा मोठी, पकडलो गेलो तर शिक्षा तीच मिळेल. मग यावेळी का नाही मी एखादी मोठी चोरी करून बघू. असे विचार करून त्याने नगरीच्या राजाच्या खजिन्यावर चोरी करण्याची योजना आखली. योजना पक्की झाली आणि तो रात्रीची वाट पाहू लागला. जसजशी रात्रीची दुसरी प्रहर सुरू झाली तसा तो चोर अत्यंत सावधगिरीने राजमहालात शिरला. एक एक पहाऱ्यांच्या नजरेतून बचावत तो राजाच्या खजिन्याच्या कक्षांपर्यंत पोहोचला. पण तिथे पोहोचल्यावर त्याने पाहिले की खजिन्याची सुरक्षा अतिशय कडक होती. शस्त्रांनी सज्ज सैनिक पूर्ण तयारीने उभे होते. इतकी कडक सुरक्षा पाहून चोर घाबरला. त्याला समजेनासे झाले की हे सैनिक चकमा देऊन खजिना कसा चोरायचा. तो विचार करू लागला की जर यांनी मला पकडले तर ते इथेच ठार मारतील. या विचारांनी तो भयभीत झाला आणि जसा आला तसा चुपचाप महालातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. पण तेवढ्यात त्याच्या मनात विचार आला, इतक्या दूर आलोय तरी काहीतरी घेऊन जावे. रिकाम्या हाताने परत गेलो तर माझी बेइज्जती होईल. असे विचार करून त्याने नवीन योजना आखली. का नाही मी राजाच्या शयन कक्षात जाऊ. राजा आता गाढ निद्रेत असेल आणि त्याने आपले वस्त्र काढून ठेवले असतील. मी राजाचे वस्त्र चोरून घालून खजिन्याकडे जाईन. अशा प्रकारे कोणालाही माझ्यावर संशय येणार नाही आणि माझे काम सहज होईल. योजनेनुसार तो चोर चुपचाप राजाच्या शयन कक्षापर्यंत पोहोचला. दार हळूच उघडून त्याने आत डोकावले. आत पाहताच तो चोर अवाक झाला. राजा गाढ निद्रेत आपल्या पलंगावर झोपला होता, पण राणी अर्धनग्न अवस्थेत पलंगावर बसलेली होती. असे वाटत होते की ती राजाच्या जागी होण्याची वाट पाहत आहे. राणी जागी असलेले पाहून चोर खूप घाबरला. तो घाबरून खोलीतल्या एका टेबलाखाली लपला आणि राणी झोपण्याची वाट पाहू लागला. काही वेळाने चोराने टेबलाखालून डोकावून पाहिले. राणी अजूनही तशीच बसलेली होती. तो पुन्हा घाईघाईने लपला, पण तेवढ्या टेबलावर ठेवलेला पाण्याचा ग्लास खाली पडला. ग्लास पडण्याच्या आवाजाने राजाची झोप उघडली नाही, पण राणी सतर्क झाली. तिने तलवार घेऊन तिथे धाव घेतली आणि चोराच्या गळ्यावर ठेवून रागाने विचारले, तू कोण आणि इथे काय करतोयस? खरे सांग, नाहीतर आत्ताच तुझे डोके धडावरून वेगळे करून टाकीन. राणीचा राग आणि गळ्यावर तलवार पाहून चोराच्या हृदयाचे ठोके जोरात वाजू लागले. तो घामाने न्यावून गेला आणि हात जोडून कापणाऱ्या आवाजात म्हणाला, हे राणी साहेबा, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी एक गरीब चोर आहे. मी इथे चोरी करण्यासाठी आलो होतो. मी माझ्या कुटुंबासाठी छोट्या चोऱ्या करतो. जर तुम्ही मला मारले तर माझी मुले अनाथ होतील आणि भुकेने मरतील. हे राणी साहेबा, माझ्यावर दया करा. मी वचन देतो की आता या महालाकडे डोळे वर करून पाहणार नाही. माझ्या निष्पाप मुलांवर दया करा. कृपया करून मला माफ करा. चोराच्या करुण कथेला आणि वाहणाऱ्या अश्रूंना पाहून राणीचे हृदय पिघळले. तिला त्याच्यावर दया आली. मग राणी म्हणाली, मी तुला फक्त एका अटीवर सोडू शकते. आता मी काम वासनेने पीडित आहे. जर तू माझ्याबरोबर सहवास केलास
आणि माझी कामवासना शांत केलीस तर मी तुला इथून जाऊ देईन, अन्यथा मी तुला इथेच मारून टाकीन. राणीचे हे अप्रत्याशित बोलणे ऐकून चोर थक्क झाला. तो खूप घाबरला आणि काय करावे हे समजेनासे झाले. कापऱ्या आवाजात तो म्हणाला, राणी साहेबा, तुम्ही काय बोलताय? मी एक साधारण चोर आहे आणि तुम्ही या राज्याच्या महाराणी. माझी काय हैसियत, मी तुमच्याबरोबर असा धाडस करू? असा विचार करणेही माझ्यासाठी पाप आहे. पण राणीने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून कठोर आवाजात म्हटले, पहा, मला तुझ्या सफाईची गरज नाही. जर तुला जीव हवा असेल तर मी जे सांगते ते कर, नाहीतर मृत्यूसाठी तयार हो. राणीची ही अट ऐकून चोर घाबरला. त्याने मनात विचार केला, आज तर मी मोठ्या संकटात सापडलो. जर मी राणीची बात मानली नाही तरी मी मारला जाईल आणि मानली तरी मारला जाईल. चोर मोठ्या दुविधेत पडला. शेवटी त्याने राणीबरोबर सहवास करण्याचे मान्य केले. त्याने राणीला म्हटले, राणी साहेबा, मला थोडी मुदत द्या. मला लघुशंका करायची आहे. आधी तिथून निवृत्त होऊन येतो, मग जसे तुम्ही सांगाल तसे करेन. राणी त्याच्या बोलण्यावर सहमत झाली आणि तलवारीच्या इशाऱ्याने त्याला लघुशंका करण्यासाठी घेऊन गेली. पण जसाच मौका मिळाला, चोराने अचानक राणीला धक्का दिला आणि तिथून पळण्याचा प्रयत्न केला. पळताना तो महालाच्या दरवाजापर्यंत पोहोचला, पण तिथे राजाचा सेनापतीने त्याला पकडले. सेनापतीने कठोरपणे विचारले, तू कोण आणि महालात काय करत होतास? चोर घाबरून गिडगिडला आणि भेद देत सगळी सत्यता सेनापतीला सांगितली. त्याने म्हटले, हे सेनापती, मला माफ करा. मी एक चोर आहे. मी राजमहालात चोरी करण्यासाठी आलो होतो, पण राणीने मला पकडले. त्यांनी मला सोडण्याच्या बदल्यात ही अट घातली की मी त्यांच्याबरोबर सहवास करेन आणि त्यांची कामवासना पूर्ण करेन. पण लघुशंकेचे बहाणे करून मी तिथून पळून निघालो. चोर रडत रडत जीव वाचवण्याची विनवणी करू लागला. चोराचे बोलणे ऐकून सेनापती म्हणाला, पहा भाऊ, मी तुला एका अटीवर सोडेन. तुला राणीकडे परत जावे लागेल आणि त्यांना सांगावे लागेल की तू त्यांच्याबरोबर संबंध ठेवण्यासाठी तयार आहेस, पण त्याआधी तुला राजाला मारावे लागेल. सेनापतीने ही अट म्हणून घातली होती कारण तो राजाला हटवून स्वतः राज्याचा राजा बनू इच्छित होता. तो आपल्या या चालाक योजनेत चोराचा वापर करू इच्छित होता. सेनापतीची ही अट ऐकून चोर गहिऱ्या विचारात पडला. त्याने मनात म्हटले, ही तर राणीच्या अटपेक्षा जास्त धोकादायक आहे. जर मी राणीची बात मानली असती तर कदाचित माझा जीव वाचला असता, पण आता सेनापतीची बात मानली नाही तर माझा मृत्यू निश्चित आहे. तो आणखी घाबरला. त्याने विचार केला, जर मी ही गोष्ट राणीला सांगितली तर ती रागात माझे डोके एका क्षणात धडावेगळे करेल. चोराला चारही बाजूंनी फक्त मृत्यूचे सावट दिसत होते. कोणत्याही मार्गाने वाचण्याची आशा नव्हती. मजबूर होऊन तो परत राणीकडे गेला. घाबरून घाबरून तो राणीला म्हणाला, राणी साहेबा, मी तुमच्याबरोबर सहवास करण्यासाठी तयार आहे, पण मला भीती आहे की त्यावेळी राजासाहेब जागे झाले तर ना तुम्ही वाचाल ना मी. राजा आम्हा दोघांना मारून टाकेल. मग त्याने चालाकीने राणीला म्हटले, हे राणी साहेबा, जर तुम्हाला खरेच हवे असेल की आम्ही निर्भयपणे वेळ घालू शकू तर तुम्हाला आधी राजाला मारावे लागेल. तुम्ही राजाचे डोके स्वतःच्या हातांनी कापून त्याला मृत्यूच्या घाट उतरवाल. जर तुम्ही माझ्यासाठी इतके करू शकता तर तुमची अट मान्य आहे, अन्यथा तुम्ही आत्ताच मला मारून टाका. मी तुमच्या हाताने मरणे पसंत करेन. कामवासनेने वश झालेल्या राणीने चोराचे बोलणे मान्य केले. राणीने तलवार उचलली आणि एका क्षणात आपल्या पती राजाचे डोके धडावेगळे केले. जसाच राजाचे डोके धडावेगळे झाले, त्या भयानक दृश्याने राणी स्वतःला सावरू शकली नाही आणि मूर्छित होऊन जमिनीवर पडली. चोराने या संधीचा पूर्ण फायदा घेतला आणि तिथून ताबडतोब पळ काढला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा राणीची एक दासी कक्ष स्वच्छ करण्यासाठी आली, तिने आत पाऊल टाकताच भयावह दृश्य पाहिले आणि तिच्या तोंडून किंचाळी निघाली. तिच्या किंचाळीने महालातील सर्व मंत्री, सैनिक आणि दरबारी ताबडतोब कक्षात जमले. सर्वांनी राजाचे कापलेले डोके आणि रक्ताने माखलेला पलंग पाहिला. तेव्हा त्यांचे होश उडाले. सर्वजण विचार करू लागले की राजाची हत्या कशी आणि कोणी केली. तिकडे राणी अजूनही बेशुद्ध होती.
दासींनी तिच्या चेहऱ्यावर पाण्याच्या शिंतोड्या मारल्या, त्यामुळे ती शुद्धीवर आली. शुद्धीवर येताच राणी फोडून रडू लागली आणि आपल्या भयंकर चुकीबद्दल मनात पश्चाताप करू लागली. पण आपल्या अपराधाला कोणासमोर मान्य करण्याची हिंमत तिला झाली नाही. या संपूर्ण घटनेचे खरे सत्य फक्त सेनापतीलाच माहीत होते. त्याला माहीत होते की राजाची हत्या राणी आणि चोर यापैकी कोणीतरी केली आहे, पण त्याने हे रहस्य कोणासमोर उघड केले नाही. राजाच्या अंतिम संस्काराच्या सर्व तयारी झाल्या. याच दरम्यान राणीने घोषणा केली की ती राजाबरोबर सती होणार आहे. राणीच्या या निर्णयाने कोणालाही त्यांच्यावर संशय आला नाही, कारण जर राणीने राजाची हत्या केली असती तर ती स्वतः सती होण्याचा निर्णय का घेतला असता. राणी पूर्ण शृंगार करून राजाच्या चितेवर बसली. ती आपल्या पापांचा पश्चाताप करत होती. राज्यातील लोक एक एक करून चितेवर लाकडे ठेवत आणि राजाला नमस्कार करून परत जात होते. शेवटी सेनापती चितेवर लाकूड ठेवण्यासाठी आला, जो या घटनेचे पूर्ण रहस्य जाणत होता. तो चितेजवळ येऊन हळूच राणीच्या कानाजवळ फुसफुसला, राणी साहेबा, तुम्ही सती होणार आहात, पण त्याआधी मला इतके तरी सांगा की राजाची हत्या तुम्ही केली की त्या चोराने. सेनापतीचे बोलणे ऐकून राणी चकित झाली. तिने ताबडतोब समजले की सेनापतीला या घटनेचे पूर्ण सत्य माहीत आहे. पण राणीने चेहऱ्यावर काहीही भाव दाखवला नाही आणि शांत स्वरात म्हणाली, सेनापती, ना मीने राजाची हत्या केली आहे ना त्या चोराने. जर तुला या रहस्याचे उत्तर हवे असेल तर तू नगरीच्या बाहेर पश्चिम दिशेला असलेल्या जंगलाजवळ जा. तिथे एक नदी वाहते. त्या नदीच्या किनाऱ्यावर एक झोपडी आहे. तिथे एक वृद्ध स्त्री राहते. तीच तुला या रहस्याचे उत्तर देईल. सेनापतीला राजाच्या मृत्यूचे सत्य जाणून घेण्याची उत्सुकता होती. राणीने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी तो घोड्यावर स्वार होऊन जंगलाकडे निघाला. जंगलात पोहोचून तो नदीच्या शोधात इकडे तिकडे भटकत राहिला. खूप शोध घेतल्यावर त्याला ती नदी दिसली, जिच्या किनाऱ्यावर ती झोपडी होती. तो नदी किनारी पोहोचला आणि वृद्ध स्त्रीच्या झोपडीत गेला. तिला प्रणाम करून म्हणाला, हे माते, मी महानगराचा सेनापती आहे. मी एका गहन रहस्याला जाणून घेण्यासाठी तुमच्या शरणात आलो आहे. सेनापतीचे बोलणे ऐकून त्या वृद्ध स्त्रीने म्हटले, सेनापती, तू कोणत्या रहस्याबद्दल जाणून घेऊ इच्छितोस? स्पष्ट सांग. तेव्हा सेनापती म्हणाला, माते, मी हे जाणून घेऊ इच्छितो की आमच्या राज्यातील राजाची हत्या अखेर कोणी केली. हे ऐकून वृद्ध स्त्री म्हणाली, सेनापती, जर तुला खरंच हे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर तुला एक काम करावे लागेल. सेनापती म्हणाला, हो माते, मला कृपया करून सांगा, मला काय करावे लागेल. तेव्हा वृद्ध स्त्री म्हणाली, माझ्या कुटेरीच्या बाहेर एक घोडा बांधलेला आहे. तू त्यावर स्वार हो आणि त्याला त्याच्या गतीने चालू दे. जिथे तो घोडा थांबेल तिथे तू उतर. त्या ठिकाणी तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि तुला कळेल की राजाची हत्या कोणी केली. सेनापतीने वृद्ध स्त्रीचे बोलणे मान्य केले. तो झोपडीबाहेर गेला, घोड्यावर स्वार झाला आणि तिला प्रणाम करून निघाला. तो घोडा वाऱ्याच्या गतीने धावू लागला आणि काहीच वेळात जंगले, तलाव आणि नद्या पार करून एका निर्जन पर्वतीय भागात पोहोचला आणि एका गुहेसमोर येऊन थांबला. सेनापतीने चारही बाजूंना पाहिले. तिथे ना मनुष्य होता ना प्राणी. चारही बाजूंना फक्त विराणी होती. सेनापती मनात विचार करू लागला, या निर्जन ठिकाणी मला राजाच्या हत्येचे रहस्य कोण सांगणार? त्या गुहेच्या दरवाजापाशी उभा राहून याच विचारात होता. मित्रांनो, ज्या गुहेसमोर सेनापती बाहेर उभा होता ती एका राक्षसाची गुहा होती. त्या गुहेत राक्षस आणि त्याची मुलगी राहत होती. त्यावेळी राक्षस भोजनाच्या शोधात बाहेर गेला होता आणि गुहेत फक्त त्याची मुलगीच होती. राक्षसाच्या मुलीला अचानक मनुष्याची वास आली. ती ताबडतोब गुहेच्या दरवाजापाशी आली आणि पाहिले की एक तरुण पुरुष गुहेबाहेर उभा आहे. सेनापतीला पाहून राक्षस कन्या विचार करू लागली, जर मी याला खाल्ले तर माझी फक्त एक वेगळीच भूक शांत होईल, पण जर मी याला जिवंत ठेवले तर माझी सेवा करू शकेल आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करू शकेल. असे विचार करून राक्षस कन्या ताबडतोब योजना आखली. तिने आपले खरे भयानक रूप सोडून एक अत्यंत सुंदर तरुणीचे रूप धारण केले. तिची सुंदरता इतकी अद्भुत होती की तिला पाहून कोणीही मोहित होऊ शकतो. सुंदर तरुणीचे रूप धारण करून
ती गुहेच्या दरवाजापाशी आली आणि सेनापती समोर प्रकट झाली. जेव्हा सेनापतीने तिला पाहिले तेव्हा तिच्या सुंदरतेवर तो मोहित झाला. तो स्तब्ध झाला, कारण त्याने आयुष्यात इतकी अनुपम आणि मनमोहक स्त्री कधीच पाहिली नव्हती. सेनापतीचे मन बहकले आणि तो त्या तरुणीच्या सुंदरतेत हरवून गेला. तो तिच्याशी गोडगोड बोलू लागला आणि हेही विसरला की तू येथे कशासाठी आला होता. मित्रांनो, ती राक्षस कन्या सेनापतीला आपलेसे करण्यासाठी आली होती. म्हणून तिने आपल्या चालाकी आणि आकर्षणाला सेनापतीला आपल्या जाड्यात अडकवले आणि त्याला गुहेत घेऊन गेली. गुहेत ती त्याला लोभवू लागली. तिला हवे होते की सेनापती पूर्णपणे तिच्या ताब्यात यावा. काही वेळाने जेव्हा राक्षसाच्या गुहेत परतण्याचा वेळ आला तेव्हा राक्षस कन्या चिंतेत पडली. तिने आपल्या योजनेनुसार सेनापतीला वाचवण्यासाठी त्याला जादूने मुंगीमध्ये बदलले आणि गुहेच्या भिंतीवर चिटकवले, जेणेकरून तो दिसणार नाही. जसाच राक्षस गुहेत आला त्याने आपल्या आजूबाजूला सुंगून आपल्या मुलीला म्हटले, मुली, मला इथे मनुष्याची वास येत आहे. मला खात्री आहे की कोणीतरी मनुष्य आपल्या गुहेत चोरून शिरला आहे. हे ऐकून राक्षस कन्या मोठ्या चातुर्याने आपल्या वडिलांना म्हटले, पिताजी, तुम्ही काय बोलता? आमच्या उपस्थितीत कोणत्या मनुष्याला आपल्या गुहेत शिरण्याची हिंमत कशी होईल? जर असं झालं तरी तुम्हाला माहीत आहे मी त्याला जिवंत सोडणार नाही. मी त्याला कच्चाच खाऊन टाकीन. अशा प्रकारे तिने आपल्या बोलण्याने वडिलांना मूर्ख बनवले. मित्रांनो, गुहेत राक्षस कन्या सेनापतीला पूर्णपणे आपल्या वशात केले. दररोज सकाळी ती त्याला माणसात बदलत असे आणि रात्री पुन्हा मुंगीमध्ये बदलून भिंतीवर चिटकवत असे. अशा प्रकारे अनेक दिवस गेले. सेनापती गुहेत कैदी होता आणि कुठूनही तिथून निसटण्याचा मार्ग शोधू शकत नव्हता. वेळेनुसार त्याला घर आणि कुटुंबाची खूप आठवण येऊ लागली. त्याला आपल्या पत्नी आणि मुलांची आठवण येऊ लागली, पण तो काहीच करू शकत नव्हता. मग एक दिवस त्याला संधी मिळाली आणि तो कसेबसे गुहेतून पळून निघाला. आपले प्राण वाचवण्यासाठी अनेक दिवस जंगले आणि पर्वत पार केले. भुकेले, प्यासलेले, थकलेल्या हवालदिल तो अखेर आपल्या नगरीत पोहोचला. घरी परतल्यावर त्याला खूप आनंद झाला. जेव्हा त्याच्या पत्नीने त्याला पाहिले तेव्हा ती फोडाफोड रडू लागली. ती रडत म्हणाली, स्वामी, तुम्ही इतके दिवस कुठे होतात? तुम्हाला शोधण्यासाठी मी मंत्र्यांना सांगून अनेक राज्यात शोध घेतला, पण तुमचा काहीच ठाव ठिकाणा लागला नाही. तुमच्या आठवणीने मी आणि मुले खूप त्रासले. तेव्हा सेनापतीने आपल्या मुलांना पाहिले आणि त्यांना जवळ घेतले. त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. त्याने विचार केला, छान झाले की मी तिथून पळून निघालो. माहीत नाही ती मला किती दिवस अशा प्रकारे आपल्या ताब्यात ठेवली असती. मित्रांनो, अशा प्रकारे सेनापतीला घरी राहून बरेच दिवस गेले, पण हळूहळू त्याला त्या राक्षस कन्याच्या आठवणी त्रास देऊ लागल्या. तो सतत तिच्या सुंदरतेच्या आणि मोहक रूपाच्या विचारात हरवून जाई. त्याला न खाणे चांगले वाटे न पिणे. तो सतत याच विचारात राहत असे की कसे पुन्हा त्या मुलीला भेटावे. त्याची बेचैनी वाढू लागली. तो विचार करू लागला, किती छान होते जेव्हा मी तिच्याजवळ होतो. एक दिवस त्याने ठरवले की तो कसाही करून पुन्हा त्या मुलीला भेटेल. त्याने विचार केला, मागच्या वेळी तर त्या वृद्ध स्त्रीने मला तिथे पोहोचवले होते, पण आता मी पळून आलोय. मला रस्त्याचा पत्ता माहीत नाही. आता मी त्या कन्यापर्यंत कसा पोहोचू? का नाही मी पुन्हा एकदा त्या वृद्ध स्त्रीची मदत घेतली? असे विचार करून तो आपल्या पत्नीला खोटे सांगून घरून निघाला आणि लांबचा प्रवास करून पुन्हा त्या वृद्ध स्त्रीच्या झोपडीत पोहोचला. त्याने हात जोडून वृद्ध स्त्रीला म्हटले, माते, कृपा करून मला पुन्हा त्या ठिकाणी पोहोचवा जिथे तुम्ही मला आधी पोहोचवले होते. मित्रांनो, आता सेनापतीच्या राजाच्या हत्येच्या रहस्याला पूर्णपणे विसरला होता. त्याला त्या राज्यात काहीच रस नव्हता. त्याचे मन आता फक्त त्या मुलीला भेटण्याच्या बेचैनीने भरलेले होते. तो फक्त तिच्याच आठवणींमध्ये हरवून गेला होता. वृद्ध स्त्रीने सेनापतीला पाहून लगेच समजले की हा माणूस आपल्या काम वासनेत वध झाला आहे आणि अशी मूर्खपणाची कृती करत आहे. मग वृद्ध स्त्री म्हणाली, मुला, आधी माझ्याजवळ एक घोडा होता ज्याने तुला त्या ठिकाणी पोहोचवले होते, पण आता तो घोडा माझ्याजवळ नाही. आता मी तुला तिथे कसे पोहोचू? हे ऐकून सेनापतीने हात जोडून म्हटले, हे माते, कृपा करून मला त्या ठिकाणी पोहोचवा. मी आयुष्यभर तुमचा गुलाम होऊन तुमची सेवा करेन.
फक्त एकदा मला त्या कन्येला भेटू द्या. सेनापतीचे बोलणे ऐकून वृद्ध स्त्री म्हणाली, मुला, मी तुला त्या कन्येला नक्की भेटवेन, पण तुला एक काम करावे लागेल. तू आपला मुलगा माझ्याजवळ घेऊन ये, तेव्हाच मी तुझी मदत करू शकते. सेनापतीने ताबडतोब वृद्ध स्त्रीचे बोलणे मान्य केले आणि लगेच घरी गेला आणि आपला मुलगा वृद्ध स्त्रीजवळ घेऊन आला. मग वृद्ध स्त्री म्हणाली, हे सेनापती, जर तुला तिच्याशी भेटायचे असेल तर तुला आपल्या मुलाचे डोके धडावेगळे करावे लागेल. तुझ्या मुलाचा सिर स्वतःच्या हातांनी कापावा लागेल, तेव्हाच तुला ती कन्या मिळेल. मित्रांनो, कामवासनेने वध झालेल्या सेनापतीने आपल्या मुलाचे डोके धडावेगळे करण्यासाठी तयार झाला. त्याने ताबडतोब मनातून तलवार काढली. जसाच तो आपल्या मुलाचे डोके कापण्याच्या तयारीत होता, तेवढ्यात वृद्ध स्त्रीने जोरात म्हटले, थांब सेनापती, हे तू काय अनर्थ करणार आहेस? वृद्ध स्त्रीने म्हटले, ज्या रहस्याला जाणून घेण्यासाठी तू इतका आतुर होतास त्याचे उत्तर तुला मिळाले आहे. हे सेनापती, आता माझे बोल हे कान उघडून ऐक. जीवनात हे 3 लोक जरी कितीही सगळे असले तरी त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नका. वृद्ध स्त्रीने पुढे सांगितले, पहिली गोष्ट, राजाला ना चोराने मारले होते ना राणीने. राजाला त्याच्या कामवासनेने मारले होते. अगदी तसेच जसे आज तू आपल्या कामवासनेत अंध झाल्याने आपल्या मुलाची जीव घेण्याच्या तयारीत आहेस, अगदी त्याच प्रकारे जेव्हा मनुष्य आपल्या वासनांच्या ताब्यात येऊन अंध होतो आणि तो चुकीचं कृत्य करतो, नंतर त्याच्याकडे फक्त पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. दुसरी गोष्ट, लालच मनुष्याला कोणत्याही हद्दीपर्यंत खाली घेऊन जाऊ शकतो. धनाच्या लालचात मनुष्य कोणाची हत्या करण्यास तयार होतो. म्हणून मनुष्याने कधीच लालच करू नये. लक्षात ठेव, मनुष्य मरणानंतर काहीच घेऊन जात नाही. ज्या धनासाठी तो पाप करतो, लूट करतो, ते धन शेवटी त्याच्या कशाही उपयोगी येत नाही. सर्व काही इथेच सोडावे लागते आणि मनुष्याला रिकाम्या हाताने या जगातून निघून जावे लागते. तिसरी गोष्ट, क्रोध. क्रोध हा असा शत्रू आहे जो व्यक्तीला अंध करून टाकतो. जेव्हा व्यक्ती क्रोधात असतो तेव्हा तो आपला विवेक गमावतो. त्याला हेही समजत नाही की काय बरोबर आहे आणि काय चूक. क्रोधाच्या ताब्यात येऊन तो असा कृत्य करतो ज्याचा पश्चाताप त्याला आयुष्यभर करावा लागतो. मित्रांनो, या कथेतून आपल्याला हीच शिकवण मिळते की कामवासना, लालच आणि क्रोध यापासून नेहमी दूर राहावे. आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा जय श्री राधे कृष्ण. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत आपली खूप खूप काळजी घ्या. धन्यवाद.